खरे सॉस काय म्हणतो? काय करतो? काय राहिलं आता करायला? सगळं संपलं. नको रडू रे. मला माहिती तुझी बायको गेलेली भाऊ, 8 दिवस झाले. जाऊ दे आता. अरे मला काही समजा ना, जगाव का मराव असं झालंय. 8 दिवस झाले माझी बायको गेली, पण असं वाटतंय 8 वर्ष झाली मला माझी बायको सोडून गेली. तसं नको रडू जाऊ दे. भाकर गोट लागा ना, काही गोट लागा ना, स्वप्न पडत येत, काय सुधरा ना यार. मला माझं आहे ना आयुष्य संपल्यासारखं झालंय. असं का? जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. तुला अरे ऑटोमॅटिक सुईला लागेल भाऊ. लय जीव आता माझ्या बायकोचं माझ्या लय होता बोल. मला माहिती ना राहू. जाऊ दे, नको रडू, जाऊ दे. सकाळी उठल्या गरम पाणी आंघोळीला, लगेच हातात कोलगेट, ब्रश, टावेल लगेच द्यायची, लगेच नाश्ता. तुम्हाला काय खायचं, कोणती भाजी करायची, चपाती करू का भाकरी करू, ज्वारीची खायची बाजरीची खायची, सगळं माझ्या मनासारखं करायची. कधी माझ्या शब्दाच्या पुढे गेली नाही गेली. बरोबर नाही. अवघड आहे डोक्या, मी पचू नाही शकत. बरोबर. सॉरी ते माझं लक्ष नव्हतं. पूर्वा तू देवा, काय हो चमत्कार. अरे सगळे लोक म्हणायचे बायको गेली माझी. अगं तू कस काय आली इथं? म्हणजे तू मेली नव्हती? अगं तुला सांगतो तुझ्यासाठी किती रडलो मी. मला वाटलं माझं आयुष्य संपलं. देवा खरंच आभारी मी तुझा. माझी बायको तू परत दिली. खरंच मी खूप खुश आहे आज. तुम्ही कोण नेमकं? अगं असं काय बोलते? 7 वर्ष झाले आपल्या लग्नाला. लोकांनी मला ना खोटं सांगितलं होतं. मला म्हणले तुझ्या बायकोची आम्ही मौत केली. मी तिकडेच गुंतलो होतो, पण मला आहे ना लोक खोटं बोलले तू जिवंत आहे. अगं मी खूप खुश आहे आज. अहो या माणसाच्या डोक्यात फरक झालाय का थोडस? माझी बायको मेलीच नव्हती, माझी बायको जिवंत आहे. मला तुझी बायको नाही ती. मग काय तुझी बायको माझी बायको आहे. तुझी बायको वारले भाऊ, मेली भाऊ. हे बघ, डबल जर बोलला ना तू माझी बायको मेली, हे बघ इथंच तुला मारीन बर का मी. जीव घेईन तू आम्ही. माझी बायको इथे. अरे तू आला का मौतीला? तू लग्नाला होता का माया? तू लग्नाला होता का? होतो ना लग्नाला. शांत बस, तू लग्नाला अरे, नव्हता. हिच्या खोटे बोलू नको. तू कुठे गेलता? सोलापूरला. तिच्या सारखीच होती, पण ही नाही येते. ती बायको नाही ती. मग कोणाची बायको आहे? बायको वारलेली दुसरी आहे. नाही माझी बायको आहे. ऐका ना, मी काय तुमची बायको वगैरे नाहीये, समजलं ना? माझं अजून लग्नच नाही झालं. कुठले तुम्ही 7 वर्षांनी काय बोलते? मला तर काय समजत नाहीये. अगं तू काय बोलतीये? लग्न झालंय आपलं. कसं लग्न झालंय? कसं म्हणजे? अगं किती मोठं लग्न झालं आपलं. डीजे आणि ते रात्री लग्न होतं. ओ ऐका ना, हा माणूस येड आहे का थोडस? हे बघ, तो काही येडाबिडा नाही झाला, पण कसं आहे तुझ्या सारखीच आहे ना, डिक्टो तुझ्या सारखीच त्याची बायको होती. नाही तो असा हे व्हायला लागला तू. हीच बायको आहे माझी. हीच बायको आहे माझी. अरे भाऊ, तुझी बायको वारलेली दादा. दिसतो अशी दिसत होती बायको, म्हणलं हीच बायको आहे माझी. मौतीला आलता का ऐका तू? ना, ओ मी तुमचं दुःख समजू शकते, पण थोडं तुम्ही रिलॅक्स व्हा बर का. असं टेन्शन नका घेऊ. कसं आहे, तुम्हाला त्रास होईल. बघ तुझी बायको नाही ती सुहास. असंच बोलायची माझी बायको. एवढी समजून घ्यायची. मी काय म्हणलो तो ही माझीच बायको. अगं थांब. अगं चल चहा कर बरं. लय दिवस झाले चहा नाही पिलो मी. चल. अहो तुम्ही असं नका करू. मी तुमचं दुःख समजू शकते, पण तुम्ही असं माझ्या माग नका लागू सारखं. अगं मी तुमची बायको नाहीये. तुम्हाला एकदा सांगितलं ना, प्लीज त्या डोक्यात घ्या. हे बघा, खोटं बोलू नको बर का. एकतर एवढे दिवस झाले तू दिसली नाही मला, माहिती का? आता अचानक दिसली तर किती खुश आहे बरं. मी खूप आनंदी आहे. मला माहित होतं तू मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. 7 जन्म आपल्याला सोबत राहायचंय. हे बघ मजा करतील तू माझी. चेष्टा नको करू. बस झाला आता. मला माहिती तुझा कॉमेडी स्वभाव आहे. हे बघा, मी तुमच्या पुढे हात जोडते. प्लीज अशी मस्करी नका करू, कारण माझ्या आई बाबांनी बघितलं ना, खूप मला ओरडतील. प्लीज. चल मामाला त्यांना भेटू आपण. नाही. पुढे मामा ते आले का माझे? नाही आले. चल आहो. चहा कर बरं मला. चल मला सोड ना माझा हात. चल चहा कर बरं. हे बघ, मी तुला आधीच सांगते, तू इथून जा बरं. का? अरे माझ्या आई बाबांनी बघितलं, मला खूप मारते तुझे. का नाही समजते तुला काही गोष्टी? मामी कशाला काय म्हणते? आता मी लाडाच जावं त्यांचा. मला मारते माहिती. चल पुढे मामा. हळू असं मामा मामी नको आवाज देऊ. मग? थांब.
मला इथं आई बाबांनी तर काही बघितलेलं नाही. ह्याला मी तिकडं नेते, ह्याला नीट समजून सांगते. कुठे आहे ते? कुठे आहे? माझा कोण हा तिकडं तिकडं वावर देख काय? हा, चल. चल चल बरं चल चल. लय येड्याने करते राव. हा लय मजा करते तू. चल हा चल बरं. कुठे आहे रे ती? चल बरं. तिथं तिथं दिसनात कुठे गेली? मला ना तुमच्याशी थोडं बोलायचंय. हा, बोल ना. बस इथं. अगं मी सुद्धा तरसलोय तुझ्यासाठी, तुझ्या सोबत बोलायला. हा खूप काय बोलायचंय माहितीये का? किती दिवस झाले बरं? 8 दिवस झाले. हा बोलणं नाही काही नाही. कुठे गेलती तू सांग बरं मला खरं खरं. हा कुठं लपून बसली होती? हा त्या दिवशी आपले भांडणं झालते म्हणून तू रागवली होती का? म्हणून रुसून गेलती का? ऐकलं का? बघा ही पोरगी आपली काय करते बघा. कोण आहे? या कोण आहे? इथून पुढे आहे ना हे बघ कधी रुसून काय बाई? हो मामा काय राव मामा? भेट नाही गात नाही. काचा मामा तू बरे आहेत का तुम्ही मामी? मी काचा मामा तवाला अहो काय चेष्टा करताय? हा? तुमची पोरगी चेष्टा करती म्हणते मी तुमची बायको नाही. आता तुम्ही चेष्टा करायला लागले का? कोण आहे? अहो कोण आहे म्हणजे तुमचा जावई राव. तुम्हाला जावाय आणि कसला जावाय? आमची पोरगी अजून शिकते. काय? काय अहो, तू काय? कुठून आला? अहो मामी आता मी मुंबईला असतो जॉबला, तुम्हाला माहिती आहे सगळं. हा पोरगी बायको नाही. पोरगी इथंच असती. कोण नाही ए भाऊ, ए दादा तुला एक सांगू का? हे बघा तुम्हाला जर राग आला असला ना माझा काना माग मारा दोन, पण मजा नका करू. तुम्हाला बोललो तुम्ही पुढच्या महिन्यात तिला घेऊन जाणार आहे मुंबईला. भास्कर काय? तू कुठला आहे? तो कुठला आहेस? तो सांग. अहो आता कुठलं म्हणजे कुठला आहेस तू? तू इथं आम्हाला एवढं टोप्या घालायला लागला का? आमच्या रानात बसून सोन्यासारख्या पोरीचं आमच्या अजून लग्न नाही झालं. 7 वर्ष झाले बळे तुम्ही काय म्हणतो मामा? बळे डायरेक्ट बायको कसं म्हणतो? 7 वर्ष झाले 7. अहो दादा ऐक ना. मला तर नाही ह्याचं काहीच कळ नाव. दादा मला वाटतंय ह्याची ना बुद्धी भ्रष्ट झाली. याला काहीच आठवत नाहीये. तुम्हाला माहिती का रस्त्यापासून हा माणूस माझ्या माग माग आलाय बायको बायको म्हणून. मला तर काहीच समजेना काय चाललंय. काय रे भाऊ, काय रे आज त्रास देऊ राहिला तू? हा? हे बघा मामा काय झालं माहितीये का? मी मुंबईला जॉबला. हा ते गावातली ट्रिप गेलती ना कुठं फिरायला. हा गावात गेलते बाय बाय हा. तेव्हा गाडीचा ऍक्सिडेंट झाला हा. बर का. माझी बायको त्या गाडीत होती असं मला लोक म्हणले, आणि ऍक्सिडेंट मध्ये तुझी बायको मेली. पण मला आज कळलं माझी बायको आहे ना फिरायला गेलीच नव्हती. ती इकडेच कुठेतरी लपून बसली असणार आहे. रुसून बसली होती. मै बायको मेलेली नाहीये, मै बायको जिवंती. ऍक्शन मध्येच गेली मग. नाही हो. अहो स्वतःच्या मुलीला मारता करावं तुम्ही जिवंत बनी. अरे बाय पोरगी ही. हीच पोरगी ना मग. ही पोरगी स्वतःच्या पोरीला मारायला निघाली तुम्ही जिवंत बनी मामा. नाही तू जापला. ही आमची पोरगी हे बघ पूर्वा, मी 8 दिवस कसे कसे काढले तुला सांगतो. मी आता 1 मिनिट सुद्धा जगू नाही शकत. ए बाबा रे. तू ह्याच्यासोबत इकडे कशी मामा मी तुमच्या पाया पडतोय. माझी बायको माझ्या सोबत. सांगितलेलं. चल तू चल आपल्या घरी चल. तू काट पडला काय बघताय तुम्ही? हे बघा जोपर्यंत माझ्या सोबत येत नाही ना मी घर नाही सोडणार. इथं मी बसून राहणार. काय डोक्याला ताण झाला आता? 8 दिवस सोडून गेली मला. लाज वाटते का तुला? 1 मिनिट कधी राहिलो नाही मी ए बाबा तू तुझ्या. का उडते अरे का? असं चेहऱ्याच्या किती किती बाय असतील हा? बाई, तुम्हाला नाही बायको पाहिजे का मग? नाही माझीच बायको ही अशी ना पोरगीच नाही आसपास कुठे एवढी भारी. ए बाबा तू कशाला आम्हाला ताप द्यायला लागला? आमच्या पाय पाहुण्याच्या ठिकाणा तू जा निघून बर. तुझी बायको कुठे गेली? मग तिकडे मेली का काय झाली? चल निघ. नाही तुम्ही मला फसू राहिले बर का. मी केस करीन तुमच्यावर सगळ्यांवर. काय? केस काय? करीन. हा जा कर जा बघू काय पुरावा आहे तुझ्याकडे. माझी बायको माझ्यापासून लांब करता तुम्ही. तू जाय गावात जा विचारू गावातल्या होय. आणि तुला पण बघून घे. हा, तू सुद्धा मला धोका देऊ राहिली. जा केस कर आणि ये मग. मी तुझी बायकोच नाहीये. मी तुला कधीच तेच सांगायचा प्रयत्न करते. अरे तुझ्या बायको सारखं फक्त मला चेहरा आहे रे बाबा. माझं तुझं काहीच संबंध नाही. मी तुला ओळखत नाही सुद्धा असंच बोलायची तुझ्यासारखी सेम म्हणजे तुझी. हे बघा मग असं करू नको तू माझ्या सोबत. ए बाबा चला घरी काय करायचं ते करू दे. घरी नाही हिला पाठवा नाही तर हे बघा मी इथंच बसून राही ना. चल बाळा. ए बाबा इकडे बस डोक्यावर तुला सांगतो. तू तो घरी निघून जाय. नाही मी इथंच बसणार आहे. अजिबात हा चल का घरी चल. मी अजिबात तुमचा वावर घर सोडणार नाही जोपर्यंत माझी बायको माझ्या सोबत पाठवित नाही तर. हा धोका देतात काय? लग्न लावून देणार आहे काय दुसऱ्या सोबत तिचं? हा पैसे घेतले असतील पण मी हुशार आहे. हा मी काय अरे नाही काय
बघा तो यांच्याकडं. पण मी काय म्हणतो आता सरपंचाला कळवलंय मी. सरपंच येऊ राहिला तेव्हा तू अजूनही तिकडेच बसेल काय येड झालं हा? हे पुरीला कोणी सांगितलं होतं बाहेर जाय अगं मग आला. राम. आले सरपंच आले बरोबर. काय झालं हो, बाबा? सरपंच आज झालं आता माई पोरगी हिचं अजून लग्न व्हायला नाही काही नाही आणि तो एक पोरगा आला डायरेक्ट म्हणतो तो सारखीच माई डिप्लो बाई सांगितलं मला बंट्याने. हा, हे होते तिथं मी नव्हतो का? म्हणजे हवा टाकते हा. बंट्याने मला सगळं अहो, सांगितलंय. सरपंच साहेब हे बघा कुठे गेला तू? तो जागा सोडणार नाही कुठे? तो ते रानात बसेल आमच्या. वावरातच बसलाय त्याच्या वावरात, हा. तू काय हा, तिथे हा, दिसतो तू? बर सांगा आता काय करायचं सांगा त्याची तर बायको वारली ऍक्सिडेंट मध्ये. ऍक्शन मध्ये त्याची बायको वारली साऱ्या हा. गावात वळले नाही होय म्हणजे मग बाहेर ट्रिप गेली त्याच्यावर ना माहिती आहे सगळं आता बघा आता. नाही, पण नाही. त्या- तू काय म्हणतोय? तो म्हणतो हीच आहे मावाली डिप्टो बायको मावाली हीच आहे. हे आता कसं आता माणसासारखी माणसं असतात. त्याची फरक मनस्थिती असतो. बिघडली का काही मनस्थिती बिघडली त्याची. त्याची मनस्थिती बिघडली पण आपल्या पुरीला कशाला त्रास. हा ना तेच ना मग तेच विचार करतो तो डायरेक्ट मला मामा म्हणतोय तिला मामी म्हणतो पण हे काय मला याने सांगितलं मी त्याची चौकशी केली ना त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे मुंबईला आणि शेती जवळजवळ 40 का 42 एकर काहीतरी शेती आहे. एकुलती एक आहे. एकटाच आहे का ते? हा एकटाची. मला तर असं वाटतं बाबूराव बरं का म्हणजे बघा नवरा बायकोचं किती प्रेम होतं. हा. मला असं वाटतं बंटे जेव्हा सांगितलं मी बंट्याला मारलोय मगाशी यांचं जर लग्न लावून जर दिलं बाबूराव तर लय चांगलं होईल. त्याच्याकडे काही कमी नाही बंगला गाडी सगळं काही आहे हा नाही बरोबर पण ते चांगलं होईल. ते मध्ये ते बरोबर आहे हा पण जाऊ दे ना हा? एखाद्याचं जर समजा हे वाचत असेल हा. नवरा बायको म्हणजे बायकोवर किती प्रेम करत होता हा. मग हिच्यावर किती प्रेम करीन असं पण वाटतंय. सरपंच तुम्ही मध्ये ते बरोबर आहे पण पोरगा दुसऱ्याचा आहे ना हो. हा त्याला काय होतंय बाबूराव आता हा कित्येक मग आता त्याला पर्याय नाही पण त्याचा जर तो वेडा होईल माहिती का. पण आता कसं- यांनी मला जे सांगितले ना माहिती ऐका तो वेडा होईल वेडा. एक नाही 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 आमच्या बायको- चंद्रासारखी पुरगीनं असं थोडी चालतं अजून शिकती बिकती बाई आणि पोर लाग- तुम्ही माझं म्हणणं ऐकता का तिला मी जर पूर्ण चौकशी केली त्याची एवढं पेमेंट आहे बंगला आहे गाडी आहे काही फरक नाही पडत इस्टेटलाही तुम्हाला तरी किती 3-4 एकर शेती चारच एकर आम्हाला पण हा पण मग- एका पुरीचं लग्न झालंय तुमच्या हा हो. आणि 2 पोरं आहेत ना दोनच तुमचे पोरं आहेत फक्त. नोकरी करतात हा चांगलं होईल ना पुरीचं जाऊ दे ना चला बरं त्याच्याकडे चला झालं सरपंच तुम्ही म्हणते ना हा तुमच्या मनात चांगलं होईल पुरीचं झालं चाललं तुमच्या हाताला खरोखर चांगलं होईल हा चला 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 मी चौकशी केली म्हणून म्हणतो बरं, बरं, सगळं चालतं. चला बरं चला सर. काय भामटे लोक आहे राव. हा खुशाल म्हणते तू बायको मेली. अरे तर जिवंत बायको माझी हा आणि मला म्हणते तू बायको मेली. अरे अहो सरपंच साहेब अरे अहो, काय राव मला वाटतं तू मग आता तुम्हाला कोण ओळखत नाही. 2 वेळेस मतदान केलं तुम्हाला 2 वेळेस. तू मुंबईला असतो हा मतदानाला फोन केले तुला राईट हो, मी- माझ्या आता लक्षात सुहास ना नाव मग- तुझं बरोबर रात्री बसलो म्हणतात तू तुम्ही. सांगितलं होतं सुहास आहे मला आठवलं रात्री ट्रेननी बसतो सकाळी मतदान हजर राहिलेलं आहे. असं ना मग कारण मोठी गाडी आला ट्रॅफिक राहायची हा मग बर काय काय झालंय काय म्हणलंय तुझं अहो काय नाही हे बघा ह्या माणसाला म्हणजे मामाला माझ्या मामीला माझ्या बायकोला समजून सांगा तुम्ही हम्म. का चल म्हणा घरी बाबा. हा ती म्हणती का मी नवरा नाही म्हणती ती मला. माझी बायको आहे ती लग्न केलंय 7 वर्ष झालेत. असं मग समजून सांगितलं त्याला सरपंच तुम्हीच अरे बघा बरं आता काय राव. सुहास आता जाऊ दे तुझी बायको आहे अहो मग लोकांची कराव माझीच बायको आहे राव हे सरपंच बघ तुला पगार किती 1.5 लाख रुपये म्हणला म्हणजे पगाराचं मला- काय करायचं हे बघा माझं ऐकून घे मला माहिती काढली तुला 1.5 लाख रुपये पगार आहे की नाही एकुलता एक आहे ना हा. तू बरोबर आहे मी प्रॉपर्टी भरपूर आहे. खाल्लाकडच्या राहणार राहता मग माझं जास्त हे नाही येत हे बघा मला काहीच कमी नाही प्रॉपर्टी भरपूर आहे हा पण बरं. माझं प्रेम मला भेटलं पाहिजे. मी जगू नाही शकत हिच्याशिवाय. बर बाबराव मी काय म्हणतो हे बघ खरं सांगू सुहास हा. तुझी बायको वारली बरं अहो नाही 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 राव सरपंच साहेब लोक खोटं बोलले. बरं एक काम कर फक्त मी म्हणतो तसं करावं लागेल हा मला असं वाटतं लग्न करूयात तुझी बायको आहे ना आपण लग्न करू हा डबल हा डबल करू हा चालेल का हा मग तुझी बायको तुला मिळेल जमल तसं पण मी मेली म्हणून समजित होतो. आता तुम्ही लग्न लावून द्या आता मी आज समजेन माझा नवीन एक दुसरा जन्म झाला. हा तिचा हा, दुसरा जन्म हा पुनर्जन्म पुनर्जन्म तिचा पुनर्जन्म माझा हा, पुनर्जन्म मग? आम्ही असा मस्त संसार करू आनंदाने. असं नाही पहिल्यापेक्षा जीव लावीन मी. देवानी माझी बायको परत दिली ना मला. हा लय प्रेम करेल मी आता. असं का हा बर रोज नवी साडी घालायची. पहिलं जेवढं जीव लावायचं त्याच्यापेक्षा जास्त जीव लावायचं डबल असं रोज नवी साडी घालायची रोज.
अख्ख्या बाया जायला पाहिजे तुझी साडी बघून असं का अरे वा चल मग आपण आहे ना तुझं लग्नच लावून देऊ जमल जमल बाबराव त्या लग्नाचा खर्च मी करतो बर का लावून देऊ हं? सुखानं संसार तरी करशील लग्न जर दुसरं असलं ना आपलं पसंत आहे का तुला हा एवढा जीव लावणार नवरा कुणाला नको असं हे बघ लग्न जरी दुसरं असलं ना आपलं पण बायको तू माझी पहिली जेव्हा का असं नको समजू मी दुसरा नवरा आहे तुझा हा? बर म्हणजे किती नवरा बायकोचं प्रेम हा? खरंच बर का तुमच्यामुळं माझी बायको मला भेटली नाहीतर मला यांनी फसवलंच होतं यांनी बसवलं बर बर चला जाऊ आपण चहा पाणी घेऊन लग्नाची तयारी करू चला, लाव्या तयारी चल. लागू. चल बरं चला चहा कर सगळ्यांना तू हा